खरं तर जसं ही पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, तसं ही पूर्ण पृथ्वी शक्तिमय सुद्धा आहे. ज्या वेळेला सती माता महादेवाचा शब्द डावलून आपल्या वडिलांच्या घरी जाते, पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास काहू न सनमानी. सादर भली मिलिक माता, भगिनी मिली बहुत मुस्कान. सती माता आपल्या वडिलांच्याकडे जाते, पाहते यज्ञामध्ये सर्व देवतांना पूजेचं स्थान आहे, पण महादेवाला पूजेचं स्थान नाही. सती माता सांगते, बाबा महादेव वजा करता हा यज्ञ सिद्धीला कसा जाईल. खरं तर आज देवाच्या विवाह सोहळ्यापर्यंत आपण जाणार आहोत, त्यातही ही कथा येते. आता जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगत आहे त्या कथा भागामध्ये ही कथा येणार आहे. दक्ष म्हणतोय, सती त्या महादेवाचं नाव घेऊ नकोस माझ्या समोर. तो महादेव काय माझ्या जावाई होण्याच्या पात्रतेचा नाहीये. महादेवाला सोडून दे आणि माझ्याकडे येऊन राहा बाळा माहेरात, तुला सुखानं सांभाळतो. काय म्हणतोय दक्ष, बाळा तुझ्या पतीला सोडून दे आणि तू माहेरात येऊन राहा. जगातल्या कुठल्याच बापानं आपल्या लग्न झालेल्या मुलीला असं कधीच शिकवायचं नाही की तुझं सासर सोडून दे माहेरात येऊन राहा. अजिबात असलं शिकवायचं नाही आपल्या मुलीला, कारण लग्न झालेलं लेकरू सासरमध्येच गोड दिसतं, ते माहेरात गोड दिसत नसतं. 4-8 दिवस मुलगी माहेरात राहिली, पण महिना 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ जर ती माहेरात राहिली तर घरातल्या लोकांना नाही पण आजूबाजूच्याच लोकांना त्रास होतो. आणि उगीच त्यांच्या मनात एवढे प्रश्न उभे राहतात, कशामुळे थांबली बाई, तब्येत बरी नाही का, सासू काही त्रास देते का, सासरवाडीच्या लोकांचं काही जमत नाही का. म्हणजे कधी आपणही कल्पना करत नाही एवढे विचार बाकी लोकांच्या डोक्यामध्ये असतात. मानसिक त्रास देणं, निंदा करणं, छळ करणं, या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून एका समजदार बापानं आपल्या विवाहित मुलीला माहेरात कायमची राहा असा सल्ला कधी द्यायचा नाही, कधीच नाही द्यायचा. जर तिला सुखात पाहायचं असेल, तिला सन्मानामध्ये पाहायचं असेल, ती तिच्या किमतीमध्ये जगली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपलं विवाहित लेकरू सासरमध्ये गोड दिसतं. दक्ष चुकले इथे. सती माता म्हणते, बाबा महादेवाला तर नाही सोडणार मी, पण तुमच्यापासून मिळालेला देह मात्र मी सोडून देईन. सती माता योग अग्नीमध्ये लीन झाली. आणि जेव्हा महादेवाला कळालं सती योग अग्नीत लीन झालीये, भोलेनाथ आले. भोलेनाथानं सती मातेचं शव हातात घेतलंय. ब्रह्मांडात फिरतायत सती 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 करत. भगवान श्री विष्णूनं सुदर्शन चक्र पाठवलंय आणि सुदर्शन चक्र महादेवाला न कळत महादेवाच्या हातातल्या सती मातेच्या शरीराचे ते चक्र तुकडे करत आहे. 51 तुकडे झाले त्या शरीराचे आणि जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तीपीठ तयार झाले. जिथे डोळा पडला तिथे नयना देवी झाली. जिथे हृदय पडलं ते सतीचं माहेर आहे, तिथे हृदय पडलं. जिथे कान पडला तिथे कर्णिका झाली. म्हणजे जे जे अंग, जे जे इंद्रिय जिथे जिथे पडलं तिथे तिथे शक्तीपीठ तयार झालं. अशी 51 शक्तीपीठ आहेत. मग कोणी म्हणाल, ताई 51 शक्तीपीठ आहेत, आम्ही तर पाहतोय गाव तिथं देवी आहे, मग या देव्या कशा. तिच्या रक्ताचा थेंब जिथे जिथे पडला ना तिथे सुद्धा शक्तीपीठ तयार झालं. पूर्ण पृथ्वीवरती मा भवानीचा संचार आहे, तिचा वावर आहे. तिच्याशिवाय आपणाला पूर्णत्व नाही. जेव्हा आपण आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्याला तपासतात. डॉक्टर म्हणतात तुमच्यातली शक्ती कमी झाली.
डॉक्टर असं अजिबात म्हणत नाही तुमच्यातला ब्रह्मा कमी झाला, तुमच्यातला विष्णू कमी झाला, तुमच्यातला शंकर कमी झाला, असं अजिबात म्हणत नाही. काय म्हणतात? तुमच्यातली शक्ती कमी झाली. मग पुरुष असू द्या नाही तर स्त्री असू द्या, जो कोणी पेशंट असेल त्यांना काय म्हणतात? तुमच्यामधली शक्ती कमी झाली. म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये माँ भगवती संचारलेली आहे. ती डोळ्यामध्ये बसली म्हणून आपण पाहू शकतो. आणि ती डोळ्यातली शक्ती निघून गेली ना, माणसं डोळे असून आंधळी होतात. कानामध्ये ती बसलेली आहे म्हणून आपण ऐकू शकतो. कानातली शक्ती निघून गेली की माणसं बहिरी होतात. आपल्या वाणीमध्ये ती सरस्वती रूपानं बसलेली आहे, ती निघून गेली की माणसं मुखी होतात. लुळी खुळी पांगळी मतिमंद ती बुद्धीमध्ये बसली आहे म्हणून माणसं बुद्धीनं तेजस्वी आहे, ती निघून गेली की माणसं मतिमंद होतात. म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पूर्ण इंद्रियामध्ये तीच संचारलेली आहे. म्हणून लाख वेळा आपण तिचे धन्यवाद मानायचे. आणि तिचा नवरात्र साजरा करण्यासाठी ती शक्ती आहे. पुरुषानं तिची का उपासना करावी? हा मनातला अहंकार दूर ठेवायचा. असाच अहंकार झाला होता रक्तबीजाला. त्यानं ब्रह्मदेवाकडनं वरदान मागितलं. म्हणे ब्रह्माजी मला अमर होण्याचं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हटले रक्तबीजा तपस्या केली बोलतो ना, तर तुझ्यासारख्यांना बोलायला मला अजिबात वेळ नाही आणि बोलायची इच्छा पण नाही. पण तू तपश्चर्या केली म्हणून मला तुला बोलणं भाग आहे. तू म्हणतोय अमर होण्याचं वरदान द्या. अरे थोडंसं समजून घे. म्हणे काय? म्हणे ज्या दुकानामध्ये जो माल मिळतो माणसानं तोच मागितला पाहिजे. म्हणे कसं? म्हणे उगी तुम्ही मिरचीच्या दुकानामध्ये गेलात आणि तिथे तोंडाची क्रीम मागताय, मिळेल काय? मिरचीच्या दुकानामध्ये क्रीम मिळणार नाही. कपड्याच्या दुकानात किराणा माल मिळणार नाही. किराणा मालाच्या दुकानात कपडे मिळणार नाही. मसाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही औषध गोळ्या मागायला गेले तर जमल काय? ज्या दुकानामध्ये जो माल मिळतो तिथे तो मागितला पाहिजे. इथे मीच मरणार आहे तर तू अमर होण्याचं कुठं वरदान घेतोय? म्हणे ठीक आहे, मग मला असं वरदान द्या. देवता तर मला मारू शकत नाहीत कारण त्यांच्यापेक्षा मी बलवान आहे. मला स्त्रीच्या हातानं मरण यावं. कारण तो रक्तबीज स्त्रीला साधारण समजत होता, शक्तिहीन समजत होता, दुर्बल समजत होता. स्त्रीचा शक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे. तिला साधारण कधीही आपण समजू नये. स्त्री ही दुर्बल आहे, ती अबला आहे. म्हणून स्त्री शक्तीच्या हातनं मला शक्तीच्या हातनं मरण यावं. रक्तबीजानं स्वतःचं एवढं तांडव चालू केलं. सर्व देवता परेशान. सगळे देवता विचार करत होते की याला असलं वरदान कोणी दिले, कुणाच्यानंच हरणा, कुणाच्यानं मरणा. आले ब्रह्मदेवाकडे. म्हणे ब्रह्माजी वर देताना विचार तरी करा, राक्षसाला काय दिलं पाहिजे, माणसांना काय दिलं पाहिजे. तुम्ही राक्षसांनाही बलवान करताना विनाकारण आम्हाला शस्त्र हातात घेऊन यांच्यासोबत लढावं लागतं. आणि काय करावं? तपश्चर्याच्या बळावरती ही राक्षस बलवान झाली. आणि काय वरदान दिलं? म्हणे याला स्त्रीच्या हातानं मरण येणार आहे. महादेवाकडे आले. भोलेनाथ आम्हाला वाचवा. भोलेनाथानं सांगितलं ठीक आहे, आपण सगळे मिळून पार्वतीची प्रार्थना करू. माता पार्वतीची प्रार्थना केली. मा पार्वतीनं दुर्गा रूप धारण केलं. त्या दुर्गा रूपातून काली रूप प्रगट झालं आणि त्या कालीच्या रूपानं हातात खड्गाने कटोरा घेतला. त्या रक्तबीजाशी प्रचंड युद्ध चालू केलं. त्या युद्धामध्ये रक्तबीजाला एक वरदान होतं, त्याचं नावच असं होतं रक्त बीज. म्हणजे तो रक्तातून, त्याचं रक्त हेच बीज होतं त्याच्या निर्मितीचं. तो रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की तो लगेच तयार व्हायचा नवीन देह. कालीच्या लक्षात आलं, याचं रक्त पृथ्वीवर सांडलं की हा नव्यानं उभा राहतो, नवीन याचा देह तयार होतो. म्हणून कालीनं एका हातात खड्ग एका हातात कटोरा घेतला, ताडकन मस्तक उडवलं आणि त्याला मस्तकातून सांडणारं रक्त तिनं कटोऱ्यात धरलं आणि ते रक्त पिऊ लागली. का काली आहे ती. पण
मस्तकातलं रक्त पीत होती आणि त्याच्या धडाला लागलेलं रक्त जमिनीवर गळत होतं. त्यातून नवीन रक्तबीज तयार व्हायचा. मग तिनं मस्तक तोडावं, रक्त कटोऱ्यात घ्यावं आणि धडाचा पडलेला रक्ताचा थेंब तर नवीन उभा राहू नये म्हणून तिनं स्वतः ज्वाला रूप धारण केलेलं होतं. तिच्या पायामध्ये प्रचंड आग निर्माण झालेली होती. जमिनीवर पडलेल्या रक्तावरती ती असा पाय द्यायची की ते रक्त जागीच जळून खाक व्हायचं. अशा पद्धतीनं रक्तबीज तिनं संपवला आणि त्या कालीनं, त्या कालरात्रीनं, त्या महामायेनं, त्या भगवतीनं या जगाला दृष्ट दुर्जन असणारा रक्तबीज त्याच्या अन्यायातून मुक्त केलं. त्याच्या संकटातून या पृथ्वीला, या धरतीला, परंपरेला, संस्कृतीला, आपल्या सर्व वेदाधिक धर्मांना भगवतीनं, महाकालीनं, त्या भगवतीनं आपल्याला वाचवलं, पृथ्वीवरचं संकट टळलं. तर असंही आपल्या सगळ्यांचं कल्याण करणारी मा जगदंबा, परांबा, ती परांबा, अंबालिका, महामाया. 9 रात्री 9 दिवस आपणही तिचं जागरण करत आहोत. व्रताच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, तिचा उदो उदो करण्याच्या माध्यमातून आणि भगवतीचा आपण सगळेजण मिळून गोंधळ घालत आहोत, तिचा जागर करत आहोत. तिचा गोंधळ, तिचं जागरण मी पहिल्या दिवशी सांगितलं, त्रैलोक्यामध्ये चालतंय. सगळेजण तिचा गोंधळ घालतात आणि याच गोंधळाचा आज आपण कथेच्या माध्यमातून तिच्या समोर कथेचा गोंधळ घालत आहोत. शिव महापुराण. आणि काली जेव्हा खूप रागात होती, रक्तबीजाला तर तिनं संपवलं पण तिचा राग काही शांत होत नव्हता. भगवान शंकराकडे सर्व देवता धावून गेले. म्हणे देवा, संकट तर संपलं पण एक नवीन संकट आलं. म्हणे काय? म्हणे आता देवी कालीच्या रूपात तिचा क्रोध शांत होत नाही, तिला शांत करा. या महामायेला, या मळगंगेला, या भवानीला, या भगवतीला शांत करणारे भगवान शंकर आहेत. म्हणून तिची इच्छा झाली की मला सुद्धा शिव महापुराण ऐकायचंय. भगवान शंकर, काली निघाली होती आवेशात. शंकर ज्या रस्त्यावरनं ती चालली ना, त्या रस्त्यावर आडवे झोपले होते. धरतीवर तिनं पाय द्यावा तर धरती कंपायमान व्हावी. तिनं असा पाय दिला तो जसा शंकराच्या छातीवर पडला. मग दचकली, माझा पाय जमिनीवर नाही, कुणाच्या तरी छातीवर पडलाय. आणि ज्याच्या छातीवर पडलाय ती छाती साधारण नाहीये. विश्वाचं ज्ञान, विश्वाची शांतता, विश्वाची गूढता सगळं त्या छातीमध्ये आहे, त्या हृदयात आहे, त्या अंतकरणात आहे. जगाचं कल्याण भरलेलं आहे. पाहिलं खाली तर भगवान भोलेनाथ आहे. एका क्षणात काली शांत झाली. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. भगवान श्री शंकराची कथा कालीलाही शांत करणारी आहे. म्हणून जसं महिलांनी जसं शिव महापुराण ऐकावं ना, तसं पुरुषांनी सुद्धा शिव महापुराणचा अभ्यास करावा. कारण तुमच्या सुद्धा जीवनात रोज कालीशीच तुमचा संपर्क आहे. या जर कधी महाकाली झाल्या तर तुम्हाला शंकराची भूमिका बजावता आली पाहिजे, तेव्हा या शांत होतील. नमः शिवाय, नमः शिवाय.
महापुराण कथेमध्ये आपण काल पाहिलं महाशिवरात्रीची कथा. भगवान शंकरासारखं भोळं दैवत नाही, चोरालाही प्रसन्न होणारं हे दैवत आहे. आपण सज्जन माणसं आहोत, आपल्याला देव का प्रसन्न होणार नाही? तो जर एका चोरावर कृपा करतो तर त्याच्या सेवेमध्ये काही ना काही रुजू करणाराला तो का कृपा करणार नाही? फक्त आपला विश्वास फार मोलाचा आणि महत्वाचा आहे. भगवान शिव महापुराण भगवान शंकराच्या कथेमध्ये शिवलिंगांचे प्रकार सांगत सांगत मी देवाच्या लग्नापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. शिवलिंगाचे मुख्य 4 प्रकार आहेत, एक उपप्रकार आहे. शिवलिंगाचा पहिला प्रकार आहे स्वयंभू शिवलिंग, दुसरा आहे प्रतिष्ठित शिवलिंग, तिसरं बिंदू शिवलिंग, चौथं चल शिवलिंग आणि उपप्रकार गुरु शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग म्हणजे ते भूगर्भातून स्वतः प्रगट झालेलं, नाही घडविला नाही बैसविला अशी जी भूमिका असते, तर त्या भूमिकेतलं आपोआप जमिनीतून प्रगट झालेलं शिवलिंग त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात. जुन्या काळामध्ये ऋषीमुनींनी तपश्चर्या करून या शिवलिंगाला भगवान शंकराला प्रगट केलेलं स्थान स्वयंभू शिवलिंगानं जगविख्यात झालेलं आहे. देवर्षी तपसा तुष्ट सन्निध्यार्थ तो तत्र वै पृथिव्यंतर्गतः शर्वो बीजं वैनादरूपता. जमिनीमधून प्रगट झालेलं शिवलिंग, कधी कधी भूगर्भात काही शिवलिंग सुप्त असतात, लुप्त असतात, गुप्त असतात. मग कुणी कुणी म्हणता मी शेतात नांगर लावला आणि आम्हाला सहजच जमिनीमधून शिवलिंग सापडलं किंवा तिथून ते प्रगट झालेलं आम्हाला दिसलं. हा स्वयंभू शिवलिंगाचा प्रकार आहे. असं शिवलिंग त्याचं दर्शन आपल्याला घडणं म्हणजे आपली अनंत जन्माची पाप नष्ट होणं आहे आणि आपल्या भाग्याचा उदय होणं असा त्याचा अर्थ आहे. अशा स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञानाची प्राप्ती होते, मुक्ती मोक्षाचे दरवाजे आपल्यासाठी खुले असतात. दुसरं शिवलिंग आहे बिंदू शिवलिंग. हे बिंदू शिवलिंग म्हणजे आपण फोटोमध्ये चित्र काढलेलं किंवा चांदीचा तांब्याचा पत्रा असतो त्याच्यावरती आपण शिवलिंगाचा ठसा उमटवलेला, शंकराचं असं चित्र काढलेलं. काही काही लोकांना 12 ज्योतिर्लिंगाचे फोटो घेऊन येण्याची सवय असते किंवा फोटोमध्ये शंकराचं रूप, तर याला बिंदू शिवलिंग म्हणतात. शिव महापुराण मध्ये सांगितलंय स्वहस्ता लिखितं लिंगम शुद्ध प्रणव मंत्रकम यंत्रलिंगम समालिख्य प्रतिष्ठावाहनं चरेत्. स्वहस्ता लिखितं लिंगम शुद्ध प्रणव मंत्रकम म्हणजे हातानं लिहिलेलं ओमचं चित्र असेल, शिवलिंगाचं रूप असेल, त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात. या शिवलिंगाच्या पूजनानं घरामध्ये रोगराई आणि क्लेश येत नाही. जुन्या काही लोकांच्या गोष्टी आपण आठवू. जुन्या लोकांना बिचाऱ्यांना कारण सांगता येत नव्हती, पण ती सगळी लोक शास्त्र सांभाळायचे, जुनी माणसं. आता आपण खूप शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला वाटतंय की जुन्या लोकांना काही कळत नाही, उगीच अंधश्रद्धा त्यांनी आतापर्यंत अशी सोबत आणलेली आहे. त्यांच्या काही गोष्टींना अंधश्रद्धा म्हणू नका. त्यांना कारण देता येत नाही, पण त्याच्या पाठीमागे कारण दडलेलं आहे. घरामध्ये लहान लेकरू जन्माला आलं तर जुन्या काळात काही पाहुणे रावळे मंडळी किंवा पाहुण्यांनी जरी नाही आणलं तर घरची लोक लहान लेकराच्या गळ्यात सोन्याचा ओम करून घालायचे. पहा, सोन्याचा ओम. नंतर माणसं थोडंसं हौसेनं त्याला गळ्यात घालायला लागली, पण जुन्या काळात लहान लेकराच्या गळ्यामध्ये सोन्याचा ओम घालण्याची पद्धत होती. ओम ऐवजी दुसरं काही पण ठेवता आलं असतं, पण ओमच का घालतात गळ्यामध्ये? तर ओम हे बिंदू शिवलिंगाचं प्रतीक आहे
आणि हे बिंदू शिवलिंग आपल्याला काय फळ देतं, तर त्यानं रोगराई येत नाही. लहान लेकराची ती तर काळजी घ्यायची असते. रोगराई येत नाही, घरामध्ये क्लेश होत नाही. या दोन्ही गोष्टीपासून बचाव करण्याचं काम बिंदू शिवलिंग करतं. तिसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग. प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे गावातील समजदार लोकांनी, धार्मिक लोकांनी, शिवभक्त लोकांनी एकत्र यावं, सुंदर मंदिर उभं करावं. लोकवर्गणीतून पंढरपूर किंवा अन्य कुठे तीर्थक्षेत्रावरती जाऊन दगडाचं, पाषाणाचं बनवलेलं शिवलिंग आणावं आणि त्या शिवलिंगाची स्थापना करावी. त्या शिवलिंगाची स्थापना ब्राह्मण देवतांच्या द्वारे मंत्र उच्चार करून त्या शिवलिंगाची स्थापना करावी. त्याच्यामध्ये प्राण ओतावेत आणि हे मंत्राद्वारे प्राण ओतलेलं, स्थापना केलेलं जे शिवलिंग आहे त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणतात. आणि या प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं माणसाला आयुष्य, विद्या, यश आणि बल या 4 गोष्टींची प्राप्ती होते. आयुर्विद्या यशोबलम या 4 गोष्टींची प्राप्ती होते. कोणत्या शिवलिंगाच्या पूजनानं? प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं. स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो. बिंदू शिवलिंगाच्या पूजनानं क्लेश आणि रोगराई नष्ट होते. प्रतिष्ठित जे शिवलिंग आहे स्थापन केलेलं गावकऱ्यांनी, त्याच्या नित्य पूजनानं आयुर्विद्या यशोबलम, आरोग्य, विद्या, यश आणि बल या गोष्टींची प्राप्ती होते. तुम्ही म्हणाल प्रतिष्ठित शिवलिंग, मंत्राद्वारे पाषाणाची मूर्ती, तिथे भगवान शंकर येऊन विराजमान होतात त्या मूर्तीमध्ये? हो, होतात. आपली परंपरा, आपला धर्म, आपली संस्कृती, आपले वेद, आपले ग्रंथ फार श्रेष्ठ आहेत. हा त्यांची ताकद आपल्याला कळत नाही, तो भाग वेगळा. पण सांगू तुम्हाला प्रतिष्ठित शिवलिंगाची ताकद काय आहे. पाषाणाचं नाही, वाळूचं शिवलिंग तुम्ही मंत्राद्वारे स्थापन करा, त्याची सुद्धा पावर वेगळीच असते. प्रसंग फार सुंदर आहे. रामरायाला लंकेमध्ये जायचंय आता युद्ध करण्यासाठी. युद्ध करायला जायचंय खरं, पण त्या पुढच्या कार्याला यश प्राप्त व्हावं म्हणून भगवान शंकराची आपण काय करू? पूजा अर्चना करू, अभिषेक करू महादेवाला. मग महादेवाला अभिषेक करण्यासाठी हनुमंतराला सांगितलं, हनुमंतराया जा कैलासातून शंकराचा आत्मलिंग घेऊन या, मला अभिषेक करून मग पुढच्या कार्याला महादेवाकडनं कौल घ्यायचा, यश घ्यायचा, आशीर्वाद घ्यायचा आहे आणि मग मी लंकेमध्ये जाणार. कारण लंकेचा राजा रावण तो सुद्धा शंकराचा कट्टर भक्त आहे. त्याच देवाकडनं शंकर हे माझं सुद्धा आराध्य आहे. राम शंकराचं भजन करतात आणि शंकर रामाचं भजन करतात. भजन करी महादेव श्रीराम मेरा, भजन करी महादेव श्रीराम मेरा, भजन सदाशिव सदाशिव. रामराया म्हणतात, हनुमंता
शंकराचं शिवलिंग घेऊन ये. हनुमंतराय गेले शंकराचं शिवलिंग आणायला आणि हनुमंतरायाला यायला उशीर झाला. आपलं शास्त्र मुहूर्ताला फार महत्व देतं. आपण मुहूर्त पाळत नाही तो भाग वेगळा, पण मुहूर्ताला फार महत्व आहे. मुहूर्त टळून चालला शिवलिंगाची स्थापना करण्याचा. ब्राह्मणदेवता घाई करायला लागले, रामा मुहूर्त टळला तर उपयोग नाही बरं, मग पुढच्या कामात यश मिळल न मिळल तो भाग वेगळा, पण आता तुम्ही हे काम मुहूर्तावरती करा. राम म्हणतात अजून शिवलिंग आलंच नाही. म्हणे ते काही सांगू नका, तुम्ही कशा पद्धतीने शिवलिंग तयार करायचं ते करा, पण मुहूर्तावरती तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा. रामरायानं मुहूर्त टळत चालल्या कारणानं वाळूचं शिवलिंग बनवलं आणि वाळूचं शिवलिंग बनवून ब्राह्मण देवतांनी मंत्र उच्चार करून त्याच्यामध्ये प्राण ओतले. तुम्ही म्हणाल मंत्रानं प्राण येतात? येतात. ती ताकद माणसाची नसते, ती मंत्रांची ताकद असते. पूर्वी मंत्रानं पाऊस पाडला जायचा. पुत्र कामिष्ठ यज्ञ केला राजा दशरथानं, तर राजा दशरथाला पुत्र झाले. पर्जन्य यज्ञ काय म्हणजे यज्ञाला, मुहूर्ताला, मंत्रांना आपल्या धर्मशास्त्रामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये एवढे मोठे मोठे ग्रंथ झाले. आपण ते वाचतच नाही, त्यांच्याकडे पाहत नाही, त्या ग्रंथाची नावं सुद्धा ऐकत नाही. म्हणून आपल्याला त्यांच्या त्या सगळ्या शास्त्राबद्दल जास्त माहिती नाहीये. आणि माहिती नसल्या कारणानं मग माणसं उगीच मोघम बोलणं, काहीतरी बोलणं असं बोलून जातात. पण आपलं शास्त्र काय आपल्याला सांगतं ते आपण नेहमी पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंत्रांची खूप मोठी ताकद. ब्राह्मण देवतांनी मंत्र बोलले, वाळूचं शिवलिंग बनवलं, त्याच्यामध्ये प्राण ओतले. पूर्ण स्थापना झाली, शिवपूजन झालं, दक्षिणा दिली, ब्राह्मण देवता निघून गेले. आणि मग हनुमंतराय आले. भगवान शिवलिंग घेऊन आलोय मी. हनुमंता तू आणलंच खरं, पण मी वाळूचं शिवलिंग बनवून प्राणप्रतिष्ठा केली, कारण मुहूर्त टळून चालला होता. देवा वाळूचं शिवलिंग काय आपल्याला आशीर्वाद देणार आहे, काय दम धरणार आहे? वाळूचं शिवलिंग आहे ते, हे मी कैलासामधून स्वतः घेऊन आलो, याची स्थापना करा. आता रामरायाला सांगता येई नाही की वाळूच्या काय मातीच्या कणाकणामध्ये शंकर विराजमान आहेत, पण हनुमंताला कसं सांगू? रामराया म्हटले ठीक आहे हनुमंता, ते मी वाळूचं बनवलेलं जे शिवलिंग आहे ते काढून टाक बाजूला आणि त्याच्या जागेवर तू आणलेलं शिवलिंग बसव. हनुमंतराय म्हटले त्यात काय कठीण आहे, फक्त असा हात फिरवतो आणि शिवलिंग मांडतो. हनुमंतराया ते वाळूचं शिवलिंग पुसायला, ढकलून द्यायला, त्याला साफ करायला निघाले, पण प्राण ओतलेले होते त्या शिवलिंगामध्ये मंत्राद्वारे. हनुमंतरायानं हातातलं शिवलिंग बाजूला ठेवलं आणि वाळूचं शिवलिंग सारवासारव करू लागले, पण ते वाळूचं शिवलिंग जागचं हलना. हनुमंतराया म्हटले आता आपण तर अतुलित बलधामम आहोत, आपला एवढं बलवान चपळ कोणी नाहीये, सामर्थ्यवान कोणी नाहीये, हे वाळूचं शिवलिंग आपल्याच्यानं पुसल्या जाईना. हनुमंतरायानं थोडीशी जास्त ताकद लावली. हनुमंतराया हलायचे, पण ते शिवलिंग काही हलत नव्हतं. हनुमंतराय बोलले आता इथं आपल्या सगळ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जर आता शिवलिंग वाळूचं जागचं हललं नाही तर अतुलित बल धामम कोणी म्हणणार पण नाही आपल्याला. बरं ते कोण नाक म्हणा, आपण देवाला आत्ताच म्हणून आलोय की या शिवलिंगात काय राम असतो, पण रामालाही दाखवायचं होतं वाळूच्या शिवलिंगामध्ये केवळ राम नाही तर रामाचे ईश्वर रामेश्वर आहेत म्हणून हे सांगायचं होतं. म्हणून हनुमंतराया इथे पणाला लागलेले आहेत. ते शिवलिंग ढकलण्याचा प्रयत्न करतायत, पुसण्याचा प्रयत्न करतायत. काही केल्या वाळूचं शिवलिंग शेवटी जागचं हले ना. शेवटी